श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. देव तुम्हाला सांगत आहे, हा पवित्र संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हे पाहण्यात अयशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचे दरवाजे कायमचे बंद होतील. म्हणून मी तुम्हाला खरोखरच विनंती करतो की तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुझ्या निराशेचा आनंद साजरा करत आहे, पण तुझी वेळ बदलायला मी तुझ्या समोर आलो आहे. आता तू ठरव, ऐकायचं की सोडून द्यायचं. देव आज तुला म्हणत आहे, प्रिय बाळा, उद्या तुझ्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. कारण जो कोणी तुझे नुकसान करू इच्छितो तो तुला कठीण आर्थिक परिस्थितीत टाकण्याची योजना करत आहे आणि त्यांचे तुमच्यासाठी इतर हानिकारक हेतू आहेत. पण लक्षात ठेवा, मी तरतूद आणि विपुलतेचा देव आहे आणि मी तुमच्या फायद्यासाठी कोणतीही परिस्थिती बदलू शकतो. देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर कृपया हे महत्त्वाचे भगवंताचे बोलणे टाळा, कारण तो फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे. जो कोणी हा व्हिडिओ पुढचे 4 मिनिटे पाहील आणि मनात एक इच्छा बोलेल, ती इच्छा येत्या 24 तासात पूर्ण होईल. माझ्या बाळा, तुला कोणतीही हानी होणार नाही आणि जेव्हा तुला देवाचे संरक्षण असेल तेव्हा कोणताही आजार तुझ्या घरी येणार नाही. तुम्हाला हानी पोहोचवू शकणारे काहीही नाही. तुझाही तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा 11 वेळा जप करा आणि 5 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण भगवंत स्वतः येऊन करेल. देव म्हणतो, पुढील 3 दिवस तुमच्यासाठी उल्लेखनीय असतील, कारण तुम्ही आनंद, प्रेम आणि भरपूर पैसा यांनी भरलेल्या हंगामात प्रवेश करत आहात. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्ही खूप श्रीमंत व्हाल. पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा प्रवाहित होईल आणि तो दररोज वाढत जाईल. परमेश्वराचे देवदूत म्हणत आहेत, मी घोषित करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास मी तुम्हाला चांगले आरोग्य, दैवी संरक्षण आणि तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त आर्थिक प्रगतीचे आशीर्वाद देईन. तुम्ही हा व्हिडिओ पाहताच तुमच्या आयुष्यात विपुलता, पैसा, यश, खरे प्रेम आणि आनंद आता प्रकट होत आहे. तुमचे आरोग्य, तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमचे कुटुंब स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने समृद्ध होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे पवित्र चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्व स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. नक्कीच पुण्यवंत व्हाल. बाळा, पुढील 3.5 मिनिटं महत्त्वाची ठरतील, त्यामुळे लक्षपूर्वक ऐक. देवाच्या कृपेने तुमचे बँक खाते तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे विपुलतेने भरून जाईल आणि तुमची सर्व बिले पूर्ण आणि वेळेवर भरली जातील. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडेन आणि प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन संधींचे आशीर्वाद न थांबवता येणाऱ्या दाराने ओततो. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर पावसाप्रमाणे वर्षाव करतील. तुम्ही त्याच्या कृपेने, शहाणपणाने, दयेने भिजून जाल आणि कृपेने बरसाल. मी तुम्हाला लोक, संसाधने आणि वित्त पाठवीन, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. आजपासून तुम्हाला प्रचंड पैसा सहजतेने आकर्षित करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, मी भाग्यशाली आहे. भगवंत मला सहूबाजूने
पैसा देणार आहे. स्वामी आई म्हणत आहे, बाळा, मी तुझी आई आहे. आज रात्री तुम्ही झोपाल तेव्हा मी तुमच्यासाठी चमत्कार करेन. तुमचा शोक नृत्यात बदलेल, तुमच्या समस्या आशीर्वादात आणि तुमची कमतरता विपुलतेत बदलेल. देव म्हणतो, जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी सोडवीन आणि जे माझ्या नावावर विश्वास ठेवतात त्यांचे मी रक्षण करेन. जेव्हा ते मला हाक मारतात तेव्हा मी त्यांना उत्तरं देईन आणि त्यांच्या संकट काळात त्यांच्याबरोबर सदैव असेन. मी त्यांचा सन्मान करीन आणि त्यांना दीर्घ आयुष्य आणि बक्षीस देईन. तुम्ही जास्त प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा नाही, तर त्याच्यावर अधिक खोलवर विश्वास ठेवावा. म्हणून प्रयत्न करणे थांबवा आणि विश्वास ठेवणे सुरू करा. हे तुमच्यातील सर्व काही बदलेल. आपण जे काही विचारतो किंवा विचार करतो त्या सर्वांपेक्षा देव आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीनुसार विपुल प्रमाणात करण्यास सक्षम आहे. भगवंत सांगत आहेत, जे भक्त माझा हा चमत्कारी संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्या संपूर्ण संसाराची आणि कुटुंबाचे संरक्षण मी स्वतः करेन. मी घोषित करतो की अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत. तुम्ही कमी पैसे कमावण्यापासून पुरेसे पैसे मिळवण्याकडे जाल. देव अलौकिकपणे तुमच्यासाठी दरवाजे उघडेल, तुमच्याबद्दल योग्य लोकांशी बोलेल आणि तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे तोडेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या त्या घंटीला क्लिक करा, जेणेकरून भगवंताचे चमत्कारी संदेश तुम्हाला ऐकायला भेटतील आणि तुमच्या जीवनाचे सार्थक होईल. देव म्हणतो, हा आठवडा चांगली बातमी, प्रार्थनांची उत्तरे, चमत्कार आणि अनुकूलतेने भरलेला असेल. मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे, तणावग्रस्त आणि भारावलेले आहात, पण चिंता करू नका, सर्व ठीक होणार आहे. देव म्हणतो, आजचा हा तुझ्या आयुष्यातील चमत्कारी संदेश आहे आणि जर तू हा माझा पवित्र संदेश रोज सकाळी आणि रात्री ऐकला तर तुझ्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करूच, पण त्याचबरोबर तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण देखील आम्ही करू. तू तयार आहेस का? जर तुम्ही तयार असाल तर तुमच्या देवाला सांगा, होय स्वामी, मी तयार आहे. मी रोज सकाळी आणि रात्री हा पवित्र संदेश ऐकेन आणि माझ्या जीवनात चमत्कार करून घेईन. पुढील 5 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर भयंकर मोठा परिणाम होण्याची ही लक्षणे आहेत. परमेश्वर म्हणतो, देव तुमची लढाई लढत आहे, तुमच्या बाजूने गोष्टी मांडत आहे आणि तुम्हाला मार्ग दिसत नसतानाही तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. देवाकडे तुमच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे, कारण हा तुमचा पुनरागमनाचा हंगाम आहे. तुम्ही धन्य आहात आणि महानतेसाठी भाग्यवान आहात. हा महिना तुमच्यासाठी सलग विजय, उपचार, अनपेक्षित आशीर्वाद, आर्थिक स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक वाढीसह मोठा महिना असणार आहे. तुमच्या आयुष्याविषयी काहीही एकसारखे राहणार नाही आणि तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व तुम्हाला मिळेल. तुझी सर्वात मोठी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ. येत्या 3 तासात तुझी सर्वात मोठी प्रार्थना पूर्ण नाही झाली तर मग सांग. जर तुम्ही हे ऐकत असाल तर जाणून घ्या की तुमची चाचणी विजयी होत आहे आणि या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला नातेसंबंध, नोकरी किंवा लॉटरीमध्ये विजय मिळेल. या आठवड्यात देव नवीन संधी पाठवतो, म्हणून तुम्ही उंच भरारी घेणार आहात. आशीर्वाद,
कनेक्शन, कल्पना, उपचार आणि अलौकिक आपल्या मार्गावर अनुकूल होणार आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्यही शक्य करणारा माझा देव आहे. टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. माझ्याबरोबर हे भगवंताला सांगा किंवा मग टाईप करा. माझ्या आयुष्यात यश येत आहे. प्रवाह नाही, परंतु देवाच्या शक्तीचा पूर आहे. उपचारांचा पूर आहे. शहाणपणाचा पूर आहे. अनुकूलतेचा पूर आहे. मी एक प्रगतिशील व्यक्ती आहे आणि मी यशस्वी मनाने जगणे निवडतो. मी अपेक्षा करतो की देव मला त्याच्या चांगुलपणाने भारावून टाकेल आणि त्याच्या कृपेने मला चकित करेल. हा हंगाम तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी आशीर्वादांनी भरलेला असेल. तुम्ही समृद्धी, प्रेम, उपचार, यश नक्कीच अनुभवाल. स्वामी माऊली तुला सांगत आहेत, अगं बाळा, संकटांना घाबरू नकोस. देव तुमच्या जीवनात जे काही सुरू करतो आहे ते पूर्ण करेल आणि विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल. तो तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवेल आणि त्याच्या चांगुलपणाने आणि कृपेने तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकून तुमच्या नशिबाचे फासे तुम्ही स्वतः बदलताना पाहू शकाल. तुम्हाला तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळालेले दिसणार आहे. टाळेबंदी, नुकसान किंवा आजारपणानंतरही देव तुमचे उर्वरित आयुष्य तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बनवेल. तुम्ही राजाचे मूल आहात आणि तुमच्या मार्गावर मोठे नाते, संधी आणि आशीर्वाद येत आहेत. भगवान म्हणतात, हसतमुखाने दुःख सहन करून, दुःखातून भगवंताची स्तुती करून, काळजी करण्याऐवजी पूजा करून आणि जे तुझे चांगले नाहीत त्यांच्याशी चांगले वागून तू योग्य कार्य केलेस. मोठ्या आशीर्वादांसाठी आणि नवीन यशासाठी सज्ज व्हा, अगदी नियंत्रणाबाहेरच्या ऋतूतही. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. देव नियंत्रणात आहे आणि तुमचे भविष्य त्याच्या हातात आहे. तो तुमच्या प्रार्थनेला योग्य वेळी उत्तर देईल. सर्वोत्तम असेल तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडेल. तुम्हाला आवश्यक असलेल्या लोकांना तुमच्या जीवनात आणेल. तुम्हाला वाढण्यास मदत करेल आणि तुम्हाला तोंड देत असलेल्या कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढेल. देव म्हणतो, शक्यता तुमच्या विरुद्ध आहे असे वाटत असतानाही हार मानू नका. बोगद्याच्या शेवटी एक प्रकाश तुमची वाट पाहत आहे. देव केवळ तुम्हाला तुमच्या नशिबात घेऊन जाणार नाही, तर तुमच्या सभोवतालच्या लोकांना दाखवून देणार आहे की परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो इतका विलक्षण आणि असामान्य काहीतरी करणार आहे की त्याची कृपा तुमच्या जीवनावर आहे, यात शंका नाही. जेव्हा एखादी ट्रेन गडद बोगद्यातून जाते तेव्हा तुम्ही तिकीट फेकून देत नाही आणि उडी मारत नाही. तुम्ही शांत बसता आणि वाहन चालकावर विश्वास ठेवता. अगदी तसंच भगवंतावर विश्वास ठेवण्यास सुरू करा आणि बघा, चमत्कार साक्षात तुमच्या समोर असतील. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, देवा तुम्ही माझ्या भाग्यात चमत्कार करा. तुमची परिस्थिती कितीही गडद असली तरी आज देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही विजयी व्हाल. मी आज तुमच्यावर भरपूर आशीर्वाद जाहीर करतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तुटलेले क्षेत्र आनंदाने आणि उपचारांनी भरले जाओ. विलंब झालेल्या सर्व गोष्टी वेळेत येऊ. मी तुम्हाला खात्री देतो की देवाची कृपा या हंगामात तुमचा पाठलाग करेल. अभिनंदन बाळा. पुढील 3 तासात तुम्ही ज्या फोनवर हे पाहत आहात त्या फोनची रिंग
चांगली बातमी घेऊन येईल जी तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद आणि तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त देण्यासाठी तुमच्यासमोर आला आहे. तुमची कमतरता विपुलतेत, तुमची परीक्षा साक्षात आणि तुमचा गोंधळ स्पष्टतेमध्ये बदलणार आहे. आश्चर्यचकित होण्यासाठी सज्ज व्हा, कारण देवाने आधीच योग्य लोकांशी बोलणे केले आहे आणि तुमच्यासाठी उपचार, स्वातंत्र्य आणि पदोन्नती तयार केली आहे. तुमच्यासाठी हा एक महत्त्वाचा आठवडा आहे आणि तुम्हाला विजयानंतर विजयाचा अनुभव येईल, तसेच आशीर्वादही मोजता येतील. तुम्हाला दुहेरी आशीर्वाद, चमत्कार आणि यश मिळतील आणि देव तुमच्यावर जीर्णोद्धार आणि पुनर्प्राप्तीचा आदेश देत आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या मार्गावर येणारी भयंकर संकटे टळली जातील, कारण देव तुमच्या आयुष्यात एक दैवी शक्ती अचानक सोडत आहे. तुम्हाला धरून ठेवलेल्या साखळ्या तुटतील. तुम्ही ज्या कामासाठी प्रार्थना करत आहात ते तुम्हाला मिळेल. तुमचे नातेसंबंध पुनर्संचयित होईल. तुमचे सर्व काही ठीक होईल आणि तुमची आर्थिक प्रगती अचानक बदलू लागेल. दावा करण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. भाग्यवंत ठराल. आज देव म्हणतो, परमेश्वर तुमच्या फायद्यासाठी सर्व काही फिरवत आहे. एक यश मिळण्याच्या मार्गावर आहे आणि ते तुमचे मन फुंकून टाकेल, कारण देवाने तुमच्यासाठी या आठवड्यात आश्चर्यकारक योजना आखल्या आहेत. मी घोषित करतो की हा आठवडा अनपेक्षित आश्चर्य, अभिनंदन, सतत विपुलतेने भरलेला असेल. हे लक्षण आहे की ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुमच्या जीवनात सर्व काही चांगल्या प्रकारे कार्य करणार आहे. तुमचे आरोग्य, आर्थिक नातेसंबंध आणि कुटुंब माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करेन. तुमचे अश्रू, प्रार्थना, स्तुती आणि माझ्या शब्दावरील विश्वासाने पीक आले आहे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा. त्याच्या वचनांवर विसंबून राहा. त्याच्या उत्तरांची प्रतीक्षा करा. त्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. त्याच्या चांगुलपणामध्ये आनंद निर्माण करा आणि त्याच्या उपस्थितीत आराम करा. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. खात्री बाळगा की देव तुमचे ओझे काढून टाकत आहे आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण संधी देत आहे. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. आम्ही आमच्या पापांसाठी आणि देवाशिवाय इतर गोष्टींवर अवलंबून असलेल्या वेळेसाठी क्षमा मागतो. देव आपल्यावर प्रेम करतो आणि नेहमी आपल्यासाठी असतो हे जाणून आपण कृतज्ञतेच्या नवीन वृत्तीने प्रत्येक दिवसाची सुरुवात करू. देव म्हणतो, हा महिना हा नवीन सुरुवातीचा आणि नव्या आशेचा महिना आहे. आपल्यावर असलेल्या आशीर्वादांवर चिंतन करण्याची आणि आपल्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ होण्याची ही वेळ आहे. तसेच तुम्हाला आठवडाभर आश्चर्यकारक संधी, चमत्कार आणि अनुकूलता प्राप्त होईल. तुम्ही महत्त्वाच्या प्रभावाच्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन स्तरावर जात आहात आणि मी तुम्हाला समर्थन देणार आहे. मी तुमच्यात ठेवलेला मोठेपणा लोकांना दिसेल. तुम्हाला माहीत आहे की तुमचे सर्व दिवस आधीच लिहिले गेले आहेत. चिंता करू नका, सर्व ठीक होणार आहे. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक भाग मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नोंदवला आहे. मला तुमची प्रत्येक निराशा, पराभव, आव्हान माहीत आहे
पण चांगली बातमी अशी आहे की तुमची गोष्ट विजयात संपते. तुमचा शेवटचा अध्याय तुमच्या देवाने लिहिलेले नशीब पूर्ण करून आणि माझ्या चिरंतर पुनर्संचयाचा अनुभव घेऊन संपतो. देव तुला म्हणतो, स्वतःला तयार करा, कारण तुमची प्रगती जवळ आली आहे. देव तुमच्या आकांक्षा, नवीन जीवन, तसेच लग्न, आर्थिक परिस्थिती, आरोग्य नव्याने फुंकत आहे. आपण अनुकूलता आणि वाढीच्या नवीन हंगामात पाऊल ठेवले आहे. लक्षपूर्वक मी जे सांगतो ते ऐक. 1. देवावर विश्वास ठेवा, कारण तो तुम्हाला या हंगामात भेटेल. त्याच्या मिठीत विसावा आणि जे तुटले आहे ते तो सुधारेल. 2. सर्व काही त्याच्या योजनेनुसार कार्य करेल. देव तुमच्या स्वप्नांची विशालता समजतो आणि तुम्हाला तो निराश करणार नाही. 3. जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते तेव्हा देव तुम्हाला धीर धरण्याची शक्ती देईल. जेव्हा तुम्ही निराश असाल तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल आणि एक मार्ग तयार करेल जिथे काहीही अशक्य नाही. 4. सर्व काही बरे होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही तुमच्या संघर्षातून पूर्वीपेक्षा चांगले आणि अधिक लवचिक बनून बाहेर पडाल. 5. देवावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या समस्यांवर नको. तुमच्या सभोवतालच्या वादळांमुळे विचलित होऊ नका. त्याऐवजी तुमची नजर आपले देव स्वामी समर्थ माऊलींच्या प्रतिमेकडे ठेवा. शत्रू कदाचित तुमचे अडथळे आणि निराशा साजरे करत आहेत, परंतु धीर सोडू नको, कारण तुमची वेळ येत आहे. देव सर्व काही तुमच्या बाजूने मांडत आहे. तुम्हाला आणखी मोठ्या विजयासाठी सेट करत आहे. तुम्ही त्याची स्तुती करत त्याच्या चांगुलपणात आनंदित होऊन पुन्हा उठाल. तुमच्या आयुष्यात खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. देव तुम्हाला बरे करेल, तुम्हाला आजारपणापासून मुक्त करेल, तुमची वेदना दूर करेल आणि नैराश्याची पकड तोडेल. तो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल, त्याची उन्नती करेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवेल. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. देव तुम्हाला अशा गोष्टी देईल ज्या तुम्ही पात्र आहात असे वाटले नाही आणि तुम्हाला अशा स्थितीत ठेवेल की तुम्ही स्वतःहून कधीही तिथे पोहोचू शकला नसता. त्यासाठी सज्ज व्हा. तुमचा विश्वास भगवंतावर ठेवा. त्याचे वचन वाचा, त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि एकनिष्ठ रहा. बाळा, शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण तुझे सर्व दुःख, कर्ज, रडवणारं दुःख, भीती, शत्रू सर्व काही जळून जाण्याची पवित्र शक्ती या भगवंताच्या संदेशात आहे. जीर्णोद्धार, नवीन सुरुवात, यश, विपुलता आणि विजय हे सर्व क्षितिजावर आहे. आशा गमावू नका. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा देवाकडे नेहमीच दुसरा चांगला दरवाजा तुमच्यासाठी तयार असतो. फक्त 3 महिन्यात तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी पाहाल. आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही बदललेले असाल. बाळांनो, प्रार्थना करत राहा, त्याचे वचन वाचत राहा आणि स्वतःवर काम करत राहा. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे देव तुम्हाला आशीर्वाद देईल. खंबीर आणि धैर्यवान व्हा. तुम्ही या आठवड्याची सुरुवात करता तेव्हा देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुमचे रक्षण करेल, संरक्षण करेल आणि तुमची काळजी घेईल. तुमचे आरोग्य, विवाह, व्यवसाय, मैत्री आणि कुटुंबात सतत आणि चमत्कारिक प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही नुकसानीच्या ऋतूतून बाहेर पडत आहात आणि देव तुमच्याकडून घेतलेल्या सर्व गोष्टी पुनर्संचयित करणार आहे. त्या सर्वांसाठी देवाचे आभार. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा धन्यवाद देवा असे कमेंट करून भगवंताचे आभार माना. भगवान म्हणतात, यावर्षी तुम्ही अनुभवलेल्या सर्व वेदना, संघर्ष, त्याग आणि मनातील वेदना पुढील वर्षी भरपूर पीक घेऊन जातील.
तुमच्या मार्गावर येणाऱ्या यशांच्या विशालतेसाठी तुम्ही ज्या चाचण्यांचा सामना केला आहे त्याची तीव्र आवश्यकता होती. देव अशक्य ते शक्य घडवून आणणार आहे. तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे. तो कोणीही बंद करू शकणार नाही असे दरवाजे उघडणार आहे. तो तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपा, चांगुलपणा आणि आशीर्वाद जाहीर करतो. तुम्ही तुमच्या शत्रूंवर, व्यसनांवर, नैराश्येवर आणि रागावर विजय मिळवाल. शेवटपर्यंत ऐकल्याने तुझे रडके नशीब कायमचे बदलू शकते. त्यामुळे शांतपणे डोळे बंद करून शेवटपर्यंत ऐकत रहा. देव तुम्हाला जे काही रोखत आहे त्याचा शेवट करत आहे. या आठवड्यात देव तुम्हाला किती पाठीशी घालत आहे हे उघड करेल. तुमची तब्येत, नोकरी, नातेसंबंध आणि तुमची आर्थिक स्थिती यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. या आठवड्यात देव तुमच्या आयुष्यात अविश्वसनीय गोष्टी करणार आहे. तुमच्या दुःखाच्या आनंदात रूपांतर करण्याची आणि तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडण्याची देवाची योजना आहे. या आठवड्यात तुम्ही जे काही हात लावाल ते यशस्वी होईल. मी तुमचे नाते, आर्थिक स्थिती, आरोग्य, व्यवसाय यांना आशीर्वाद देईन. तुम्ही शांतता, उपचार, चमत्कार, आनंद आणि अनुकूलता अनुभवाल जसे पूर्वी कधीही नव्हते. देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जे आशीर्वाद तयार केले आहेत ते कोणी पाहिले, ऐकले किंवा कल्पनेच्या पलीकडे आहेत. तुमचे आर्थिक, भावनिक, शारीरिक संघर्षाचे कठीण दिवस आता संपत आहेत आणि सर्वोत्तम दिवस सुरू होणार आहेत. चला एकत्र प्रार्थना करूया. प्रिय देवा, तुझा शब्द म्हणतो की तू आमच्या सर्व गरजा तुझ्या भक्तिमय वैभवात, तुझ्या संपत्तीनुसार पुरवशील. मी तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. तुझे वचन कधीही निरर्थक परत येत नाही. म्हणून तू जे म्हणालास ते तू करणार आहेस हा माझा विश्वास आहे. स्वामी आई म्हणत आहे, तुझी वेदना, हृदयदुखी आणि निद्रानाशाच्या रात्री संपत आहेत. देव स्वर्गाच्या खिडक्यांमधून प्रेम, चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद देईल. जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यात सर्व काही संपले आहे, तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवेल जो तुमचे जीवन कायमचे बदलेल. या आठवड्यात एक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तयार रहा जो पूर्णपणे बदलेल आणि सर्व स्तरांवर तुमचे जीवन बदलेल. लक्षात ठेवा की मी कोणत्याही विरोध, आजार किंवा शत्रूंपेक्षा मोठा आहे आणि मी तुमच्यासाठी एक मार्ग तयार करीन जिथे कोणताही मार्ग दिसत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक निद्रानाश रात्री, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक बलिदानासाठी देवाकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा आशीर्वाद आहे. मी तुमच्या आयुष्यात सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करीन. कोणत्याही विलंबाचा चमत्कारात बदलून तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवेन. शेवटपर्यंत ऐकत रहा. तुझ्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि दुःख, संकटे, भीती, शत्रू सर्व काही नष्ट होऊन जातील. आज देव म्हणतो, परमेश्वर तुमच्या फायद्यासाठी सर्व काही फिरवत आहे. एक यश मिळण्याच्या मार्गावर आहे आणि ते तुमचे मन फुंकून टाकेल, कारण देवाने तुमच्यासाठी या आठवड्यात आश्चर्यकारक योजना आखल्या आहेत. मी घोषित करतो की हा आठवडा अनपेक्षित आश्चर्य, अभिनंदन, सतत विपुलतेने भरलेला असेल. हे लक्षण आहे की ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात आणि तुमच्या जीवनात सर्व काही चांगल्या प्रकारे कार्य करणार आहे. तुमचे आरोग्य, आर्थिक नातेसंबंध आणि कुटुंब माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव करेन. तुमचे अश्रू, प्रार्थना, स्तुती आणि माझ्या शब्दावरील विश्वासाने पीक आले आहे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा.
त्याच्या वचनांवर विसंबून राहा. त्याच्या उत्तरांची प्रतीक्षा करा. त्याच्या चमत्कारांवर विश्वास ठेवा. त्याच्या चांगुलपणामध्ये आनंद निर्माण करा आणि त्याच्या उपस्थितीत आराम करा. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. खात्री बाळगा की देव तुमचे ओझे काढून टाकत आहे आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण संधी देत आहे. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि 11 स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. आम्ही आमच्या पापांसाठी आणि देवाशिवाय इतर गोष्टींवर अवलंबून असलेल्या वेळेसाठी क्षमा मागतो. देव आपल्यावर प्रेम करतो आणि नेहमी आपल्यासाठी असतो हे जाणून आपण कृतज्ञतेच्या नवीन वृत्तीने प्रत्येक दिवसाची सुरुवात करू. देव म्हणतो, हा महिना हा नवीन सुरुवातीचा आणि नव्या आशेचा महिना आहे. आपल्यावर असलेल्या आशीर्वादांवर चिंतन करण्याची आणि आपल्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ होण्याची ही वेळ आहे. तसेच तुम्हाला आठवडाभर आश्चर्यकारक संधी, चमत्कार आणि अनुकूलता प्राप्त होईल. तुम्ही महत्त्वाच्या प्रभावाच्या आणि उत्पन्नाच्या एका नवीन स्तरावर जात आहात आणि मी तुम्हाला समर्थन देणार आहे. मी तुमच्यात ठेवलेला मोठेपणा लोकांना दिसेल. तुम्हाला माहीत आहे की तुमचे सर्व दिवस आधीच लिहिले गेले आहेत. चिंता करू नका, सर्व ठीक होणार आहे. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक भाग मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नोंदवला आहे. मला तुमची प्रत्येक निराशा, पराभव, आव्हान माहीत आहे. पण चांगली बातमी अशी आहे की तुमची गोष्ट विजयात संपते. तुमचा शेवटचा अध्याय तुमच्या देवाने लिहिलेले नशीब पूर्ण करून आणि माझ्या चिरंतर पुनर्संचयाचा अनुभव घेऊन संपतो. देव तुला म्हणतो, स्वतःला तयार करा कारण तुमची प्रगती जवळ आली आहे. देव तुमच्या आकांक्षा, नवीन जीवन तसेच लग्न, आर्थिक परिस्थिती, आरोग्य नव्याने फुंकत आहे. आपण अनुकूलता आणि वाढीच्या नवीन हंगामात पाऊल ठेवले आहे. लक्षपूर्वक मी जे सांगतो ते ऐक. 1. देवावर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला या हंगामात भेटेल. त्याच्या मिठीत विसावा आणि जे तुटले आहे ते तो सुधारेल. 2. सर्व काही त्याच्या योजनेनुसार कार्य करेल. देव तुमच्या स्वप्नांची विशालता समजतो आणि तुम्हाला तो निराश करणार नाही. 3. जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते तेव्हा देव तुम्हाला धीर धरण्याची शक्ती देईल. जेव्हा तुम्ही निराश असाल तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल आणि एक मार्ग तयार करेल जिथे काहीही अशक्य नाही. 4. सर्व काही बरे होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही तुमच्या संघर्षातून पूर्वीपेक्षा चांगले आणि अधिक लवचिक बनून बाहेर पडाल. 5. देवावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या समस्यांवर नको. तुमच्या सभोवतालच्या वादळांमुळे विचलित होऊ नका. त्याऐवजी तुमची नजर आपले देव स्वामी समर्थ माऊलींच्या प्रतिमेकडे ठेवा. शत्रू कदाचित तुमचे अडथळे आणि निराशा साजरे करत आहेत, परंतु धीर सोडू नको कारण तुमची वेळ येत आहे. देव सर्व काही तुमच्या बाजूने मांडत आहे. तुम्हाला आणखी मोठ्या विजयासाठी सेट करत आहे. तुम्ही त्याची स्तुती करत त्याच्या चांगुलपणात आनंदित होऊन पुन्हा उठाल. तुमच्या आयुष्यात खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. देव तुम्हाला बरे करेल, तुम्हाला आजारपणापासून मुक्त करेल, तुमची वेदना दूर करेल आणि नैराश्याची पकड तोडेल. तो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करेल, त्याची उन्नती करेल आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवेल. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. देव तुम्हाला अशा गोष्टी देईल ज्या तुम्ही पात्र आहात असे वाटले नाही आणि तुम्हाला अशा स्थितीत ठेवेल की तुम्ही स्वतःहून कधीही तिथे पोहोचू शकला नसता.
त्यासाठी सज्ज व्हा. तुमचा विश्वास भगवंतावर ठेवा. त्याचे वचन वाचा, त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा आणि एकनिष्ठ रहा. बाळा, शेवटपर्यंत ऐकत रहा, कारण तुझे सर्व दुःख, कर्ज, रडवणारं दुःख, भीती, शत्रू सर्व काही जळून जाण्याची पवित्र शक्ती या भगवंताच्या संदेशात आहे. जीर्णोद्धार, नवीन सुरुवात, यश, विपुलता आणि विजय हे सर्व क्षितिजावर आहे. आशा गमावू नका. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा देवाकडे नेहमीच दुसरा चांगला दरवाजा तुमच्यासाठी तयार असतो. फक्त 3 महिन्यात तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी पाहाल. आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या तुम्ही बदललेले असाल. बाळांनो, प्रार्थना करत राहा, त्याचे वचन वाचत राहा आणि स्वतःवर काम करत राहा. तुमच्या कल्पनेच्या पलीकडे देव तुम्हाला आशीर्वाद देईल. खंबीर आणि धैर्यवान व्हा. तुम्ही या आठवड्याची सुरुवात करता तेव्हा देव तुमच्यासोबत आहे आणि तो तुमचे रक्षण करेल, संरक्षण करेल आणि तुमची काळजी घेईल. तुमचे आरोग्य, विवाह, व्यवसाय, मैत्री आणि कुटुंबात सतत आणि चमत्कारिक प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही नुकसानीच्या ऋतूतून बाहेर पडत आहात आणि देव तुमच्याकडून घेतलेल्या सर्व गोष्टी पुनर्संचयित करणार आहे. त्या सर्वांसाठी देवाचे आभार. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा धन्यवाद देवा असे कमेंट करून भगवंताचे आभार माना. भगवान म्हणतात, यावर्षी तुम्ही अनुभवलेल्या सर्व वेदना, संघर्ष, त्याग आणि मनातील वेदना पुढील वर्षी भरपूर पीक घेऊन जातील. तुमच्या मार्गावर येणाऱ्या यशांच्या विशालतेसाठी तुम्ही ज्या चाचण्यांचा सामना केला आहे त्याची तीव्र आवश्यकता होती. देव अशक्य ते शक्य घडवून आणणार आहे. तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे. तो कोणीही बंद करू शकणार नाही असे दरवाजे उघडणार आहे. तो तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे. मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कृपा, चांगुलपणा आणि आशीर्वाद जाहीर करतो. तुम्ही तुमच्या शत्रूंवर, व्यसनांवर, नैराश्येवर आणि रागावर विजय मिळवाल. शेवटपर्यंत ऐकल्याने तुझे रडके नशीब कायमचे बदलू शकते. त्यामुळे शांतपणे डोळे बंद करून शेवटपर्यंत ऐकत रहा. देव तुम्हाला जे काही रोखत आहे त्याचा शेवट करत आहे. या आठवड्यात देव तुम्हाला किती पाठीशी घालत आहे हे उघड करेल. तुमची तब्येत, नोकरी, नातेसंबंध आणि तुमची आर्थिक स्थिती यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. या आठवड्यात देव तुमच्या आयुष्यात अविश्वसनीय गोष्टी करणार आहे. तुमच्या दुःखाच्या आनंदात रूपांतर करण्याची आणि तुमच्यासाठी संधीचे दरवाजे उघडण्याची देवाची योजना आहे. या आठवड्यात तुम्ही जे काही हात लावाल ते यशस्वी होईल. मी तुमचे नाते, आर्थिक स्थिती, आरोग्य, व्यवसाय यांना आशीर्वाद देईन. तुम्ही शांतता, उपचार, चमत्कार, आनंद आणि अनुकूलता अनुभवाल जसे पूर्वी कधीही नव्हते. देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जे आशीर्वाद तयार केले आहेत ते कोणी पाहिले, ऐकले किंवा कल्पनेच्या पलीकडे आहेत. तुमचे आर्थिक, भावनिक, शारीरिक संघर्षाचे कठीण दिवस आता संपत आहेत आणि सर्वोत्तम दिवस सुरू होणार आहेत. चला एकत्र प्रार्थना करूया. प्रिय देवा, तुझा शब्द म्हणतो की तू आमच्या सर्व गरजा तुझ्या भक्तिमय वैभवात, तुझ्या संपत्तीनुसार पुरवशील. मी तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो. तुझे वचन कधीही निरर्थक परत येत नाही. म्हणून तू जे म्हणालास ते तू करणार आहेस हा माझा विश्वास आहे. स्वामी आई म्हणत आहे, तुझी वेदना, हृदयदुखी आणि निद्रानाशाच्या रात्री संपत आहेत. देव स्वर्गाच्या खिडक्यांमधून प्रेम, चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद देईल. जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यात सर्व काही संपले आहे, तेव्हा देव तुम्हाला एक चमत्कार पाठवेल
जो तुमचे जीवन कायमचे बदलेल. या आठवड्यात एक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तयार राहा, जो पूर्णपणे बदलेल आणि सर्व स्तरांवर तुमचे जीवन बदलेल. लक्षात ठेवा की मी कोणत्याही विरोध, आजार किंवा शत्रूंपेक्षा मोठा आहे आणि मी तुमच्यासाठी एक मार्ग तयार करीन जिथे कोणताही मार्ग दिसत नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक निद्रानाश रात्री, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक बलिदानासाठी देवाकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा आशीर्वाद आहे. मी तुमच्या आयुष्यात सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करीन. कोणत्याही विलंबाचा चमत्कारात बदलून तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवेन. शेवटपर्यंत ऐकत रहा. तुझ्या सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण होतील आणि दुःख, संकटे, भीती, शत्रू सर्व काही नष्ट होऊन जातील.